हॅलो नमस्ते, तुमचे परत पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी ब्लॉगमध्ये। आणि मी आहे पूजा। तर इथे आता माझी सुरुवात झालेली आहे सर्व काही किचनच्या क्लिनिंगची। त्याचं कारण असं की आता आपला सगळ्यात छान आणि महत्त्वाचा सण येतोय, तो म्हणजे गुढीपाडवा। तर नवीन वर्षाची सुरुवात होते। तर मग नवीन वर्षाची सुरुवात ही एका गृहिणीला कशापासून असते, तर किचन क्लिनिंग पासूनच असते, हो की नाही। तर आज मी काही माझं फक्त आज किचन क्लिनिंगच दाखवणार आहे। बेडरूम वगैरे हॉल क्लिनिंग वगैरे काही दाखवणार नाही आहे। बस म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये इतकं सारं काही दाखवता येत नाही। आणि ॲक्च्युली माझं मागेच मी हॉल आणि बेडरूमचं क्लिनिंग झालेलं होतं, त्यामुळे म्हटलं आज सर्व काही किचन क्लिनिंग करून घेऊया। म्हणजे किचन क्लिनिंग डीप किचन क्लिनिंगला ऑलमोस्ट महिना झाला आहे करायला, आणि बेसिक तर वरच्यावर आपलं हे करतच असते। तर ऑलमोस्ट किराणा पण सगळा संपत आलेला होता, त्यामुळे म्हटलं की चला डबे पण सगळे काही रिकामे झालेले, म्हणजे जास्त कष्ट घ्यावे लागणार नाही आहेत। कारण कसं असतं ना, डब्यांमध्ये जर सामान वगैरे असलं, म्हणजे किराणा, डाळी, साळी, रवा, पोहे वगैरे असं सामान जर असलं ना, तर मग रिकामं करा, ते बाजूला ठेवा, त्यानंतर मग पुन्हा सगळी डब्यांची क्लिनिंग वगैरे करायला घ्या, त्यामध्ये खूप टाईम जातो। तर मग सोने पे सुहागा असं झाले की ते रिकामे पण झालेले होते ऑलमोस्ट सगळे डबे। त्यामुळे मग मला इतका काही किचन क्लिनिंगला आज काही वेळ लागला नाही। तर म्हटलं चला किराणा पण भरायचा आहे आणि महत्त्वाचा आपला सण पण येतोय, तर किचन क्लिनिंगला लागूया। तर इथे आता तुम्ही बघितलंच की मी सर्व काही रॅक रिकामी करून घेतली, आणि माझे सर्व स्टीलचे डबे वगैरे हे मी आता घसून घेत आहे। आणि दुपारच्या वेळेस कसं आहे ना, माझ्या गॅलरीमध्ये छानसं कडक ऊन येतं, त्यामुळे मग आता हे डबे सर्व काही मी गॅलरीमध्ये सर्व डबे हे काही सुकवायला ठेवून देते। किचन क्लिनिंग करताना ना मी नेहमी माझा असा प्रयत्न असतो की मी सर्व काही खाली एक खट्टी असं सगळं काढत नाही। तर इथे तुम्ही बघू शकता की माझं किचन परत मोकळा झालेला आहे। मी स्टेप बाय स्टेप सर्व काही किचनवरची म्हणजे रॅकवरची भांडी खाली काढून घेते। म्हणजे जसं काही आधी डबे ह्या रॅकवरचे पहिले डबे काढून घेतले, ते घसून झाले, पुन्हा किचन रिकामा करून घेतला, त्यानंतर ग्लास, तांबे, ज्या छोट्या छोट्या गोष्टी त्या पुन्हा किचनवर उतरवल्या, आणि मग नंतर त्या क्लीन करायला घेतल्या। अशी काय होतं, एक खट्टी सर्व काही सामान आपण सर्व भांडी जर खाली उतरवून ठेवली ना, तर ती बघूनच आपला म्हणजे निम्मा अर्ध हे चाललं जातं की अरे यार एवढं सारं बघितल्यानंतर ना खूप कंटाळा येतो, कधी होणार असं होतं। त्यामुळे मी काय करते, स्टेप बाय स्टेप असे काढत असते भांडी वगैरे, आणि मग ती क्लीन करत असते। तर आता इथे माझ्या वेदांतनी मला जर हेल्प नाही केली तर माझं काम कसं होणार ना। तर आहे आज वेदांतला पण सुट्टी आहे, तर चाललंय वेदांतचं पण मला हेल्प करायचं काम, कारण की त्याला काही बसवत नाही रिकामं, मला छोटे मोठे कामं देत राहा असंच त्याचं चालू असतं। त्यामुळे म्हटलं चल बाबा कर मला छोट्या छोट्या कामांमध्ये मदत। तेवढ्या छोट्या छोट्या कामांनी सुद्धा खूप सारी अशी हेल्प होते मुलांची आपल्याला, तर मग मी त्याला करू देत असते। तर आता माझे सर्व भांडे क्लीन झालेले। आता मसाल्याचा डब्बा रिकामा करून घेते, वाट्यांमध्ये थोडं सगळं काही सामान आहे ते काढून घेते का, आणि किचनचे डबे वगैरे पण छोटी करून घेते। सर्व काही भांडी इथे माझी घसून झालेली आहे। माझ्याकडे जास्त भांडी नसल्यामुळे इतका वेळ लागत नाही मला भांडी घसायला, आणि अशा स्टेप बाय स्टेपनी जर मी भांडी घसली ना, तर मग आणखीनच कमी वेळ लागत असतो। आणि माझी 15 दिवसातून भांडी घासायची क्लिनिंग ही चालूच असते, त्यामुळे मला इतका वेळ काही लागत नाही। तर आता मी इकडे आली रॅककडे, तिकडे भांडी सुकोपर्यंत म्हटलं रॅक स्वच्छ करून घेते, म्हणजे मग भांडी कडक उन्हामध्ये सुकली का ती रॅकवर लावता येईल आपल्याला। तर आता माझी स्टीलची रॅक आहे ती खूप हलकी आहे, आणि मग पण तिच्यावर ना भांडी असतात ना, त्यामुळे मग ती सरकवून वगैरे मला नेहमी तिथली जागा काही क्लीन करता येत नाही, किंवा झाडून पुसून अशी घेता येत नाही, तिथलं जाळ वगैरे काढता येत नाही। तर मग भांडी खाली उतरवली ना की तेव्हाच ती रॅक सरकवून घेते, आणि तिथली जागा झाडून वगैरे घेते आणि छानशी पुसून घेत असते। आता इथली जागा मी पुसून घेते, पण त्याआधी मी तुम्हाला एक दाखवते। मी ओला कपडा घ्यायला तिकडे गेली होती, तर ते वेदांचं काय चालू आहे न का सांगता हे काम चालू आहे वेदांचं। अशी छोट्या मोठ्या कामांमध्ये ना वेदांची मला खूप हेल्प होऊन जाते, आणि त्यालाही आवडतं घर कामामध्ये मला मदत करायला। तर मग प्रत्येक वेळेस मी भांडी वगैरे काढली ना की त्याचं हेच चालू असतं। तर चला आता गप्पा करत नाही बसत, त्याच्याशी गप्पा करत बसले ना तर माझं काम खूप राहून जाईल। तर इथली रॅक आता सरकवून घेतलीच आहे, तर तिथली पण जागा व्यवस्थित स्वच्छ अशी करून घेते। नेहमी रॅक सरकवता येत नाही ना,
त्यामुळे मग आता चांगल्या प्रकारे स्वच्छ करून घेते. तर आता चला ते जागा पुसून झाल्यानंतर घेतले रॅकवरचे कवर्स आवरायला. याआधीही माझ्या किचन क्लिनिंगच्या व्हिडिओमध्ये मी सांगितले ह्या कवरचा मला काय फायदा होतो काय नाही ते. तुमच्या घरी जर रॅक असेल तर तुम्ही त्या पद्धतीचे कवर्स बनवून रॅकवर ठेवू शकता. एका ताईंची कमेंट्स पण आलेली, त्यांना फार आवडलेले हे रॅकचे कवर आणि त्यांनी मला रिक्वेस्ट पण केलेली की कसे बनवतात ते सांगा ना. पण मग मी आता व्हिडिओमध्ये कमेंट्समध्ये टाईप करून तर नाही सांगू शकत, पण मला कधी बनवायचे जर ठरले ना तर मी त्याचा व्हिडिओ नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. तिथं रॅक हलकी असल्यामुळे मी ती उचलू शकले. बाहुबलीसारखं माझं काम नाही चालू आहे इथे. तुम्ही समजाल की एवढी मोठी स्टीलची रॅक एका हातामध्ये कशी उचलून घेतली ना, तर असं काही नाही आहे. आता इथे बघा तुम्ही हे कवर एकदम छानपैकी ओल्या कपड्यांनी पुसून घेतले की एकदम चकाचक असे होऊन जातात. आणि नेहमी वरच्यावर जर हात त्याला फिरवत असला ना तर मग ते जास्त पण खराब होत नाही. तर चला आता म्हणजे रॅकवरचे कवर्स वगैरे पण पुसून झाले. उन्हात वाळवून आणि सुकून झाल्यानंतर मी अर्धा तासाने पुन्हा व्हिडिओला शूट केलेलं आहे. आणि बाहेरचे जे डबे उन्हात वाळत होते ते आणून लावून देते आता रॅकला. किती सुंदर असं प्रसन्न वाटतं ना जेव्हा आपण भांडी वगैरे घसतो. तर कोणाकोणाला असं वाटतं की जेव्हा भांडी वगैरे जर घसली, किचन क्लीन केला तर सारखं सारखं किचनकडे कोण बघतं ना, मला सांगा. कारण मी तर बघत असते बाबा. माझं किचन जेव्हा आवरते ना मी, तेव्हा सारखी माझ्या किचनकडेच माझे लक्ष जातं, भांड्यांकडे लक्ष जात असतं की अरे वा किती छान वाटतात ना भांडी वगैरे घसून झाल्यानंतर. तर आता इथे एक ही जी टिप्स आहे ती शेअर करते तुमच्यासोबत. हा जो पेपर आहे तो मी मसाल्याच्या डब्यामध्ये असा गोल कट करून ठेवत असते. कारण की कसं आहे ना की मसाले जेव्हा आपण यूज करतो तेव्हा सांडतात ना, तर मग ह्या पेपरवरतीच सांडतात. मग मसाल्याचा डबा जास्त चिकट होत नाही किंवा मग हळदीचे वगैरे डाग आहे ना प्लास्टिकचा असल्यामुळे, हा डबा जो आहे तो प्लास्टिकचा असल्यामुळे त्याला काही ते डाग वगैरे लागत नाही. त्यामुळे मी नेहमी या पेपरचा यूज करत असते. तर चला आता मी रॅक सगळी काही सुकून झालेली, भांडी पण सुकून झालेली, भांडी सगळी जागच्या जागी लावून देते. आता इथे तुम्ही म्हणाल की बरण्या सगळ्या का रिकाम्या आहेत, तर किराणा सगळा संपलाय माझा. जे काही छोटं मोठा होता तो एका डब्यामध्ये सगळ्या काही पुड्या बांधून मी ठेवून दिलेल्या. आता इथे तुम्ही बघू शकता किचन सगळा काही सेट झालेला आहे. सगळी भांडी मी लावून दिलेली. तर अशा प्रकारे माझा किचन दिसतोय. तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण असं छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.